पाचवी पायरीनी पाचव्या पायरीचं शेअरिंग मी आज करणार आहे. तर पाचवी पायरी आधी मी वाचतो आणि मग पाचव्या पायरीला आपण सुरुवात करूया. तर पाचवी पायरी आपल्याला सांगते admitted to God, to ourselves and to another human being the exact nature of our wrongs. जे मान्यताप्राप्त भाषांतर आहे ते माझ्या समोर आता मराठीमध्ये नाही, तर थोडक्यात मला अर्थ लागला मराठीत त्याप्रमाणे सांगतो की देवासमोर स्वतःजवळ आणि आणखीन एका मनुष्य प्राण्याकडे किंवा व्यक्तीकडे आमचं नेमकं काय चुकलं, आमचं नेमकं काय चुकलं ते आम्ही कबूल केलं, कबुली जबाब त्याचा दिला. तर हे आपलं पाचवी पायरी आहे आणि त्याच्यावर मी शेअरिंग करणार आहे. चौथी पायरी आपण काल बघितली की चौथ्या पायरीमध्ये आपण जो नैतिकतेचा शोधक आणि निर्भय आढावा घ्यायचा आहे त्याबाबत आपण बघितलं. आता तो आढावा घेतल्यानंतर बिल डब्ल्यू काय म्हणतात? बिल डब्ल्यू म्हणतात आढावा घेतला आणि मग तो कोणाशीच आपण बोललो नाही किंवा कोणालाच सांगितला नाही तर आपण कार्यक्रम पूर्ण केला असं होणार नाही आणि दारू आपल्या हातात येऊ शकते. बघा किती महत्वाचं दिलेलं आहे की दारूपासून लांब राहायचं असेल तर महत्वाचं हे आहे की आपण हा घेतलेला आढावा कोणाशी तरी बोलायला हवा, कोणाला तरी सांगायला हवा. आणि ते कोणाला? तर आपली उच्च शक्ती, आपण आणि आणखीन एक व्यक्ती त्याच्याशी आपण हे बोलायला हवं, हे सांगायला हवं. तर आपल्याला कार्यक्रम पुढे नेता येईल, नाहीतर नेता येणार नाही. त्याची बरीच कारणं दिलेली आहेत. त्याच्यातली महत्वाची कारणं अशी दिलेली आहेत की आपण सहसा आपल्या चुकांचा कबुली जबाब दिला नाही, कारण आपण चूकच नाही असं आपल्याला एक तर वाटत होतं, किंवा दुसरी शक्यता कबूल करून काय शिव्या खायच्यात का, हे हा विचार, किंवा तिसरा विचार की माझी इमेज खराब होईल. दारुडा दारू पिऊन रस्त्यात पडला तरी त्याची इमेज गेले असं त्याला वाटत नाही. काही मी ए मध्ये आल्यानंतर बघितलेले अनुभव शेअर करीन आणि माझे स्वतःचे अनुभव शेअर करीन. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर एक न्यू कमर ए मध्ये आला होता आणि तो आल्यानंतर असा लपतछपत चोर एखाद्या ठिकाणी चोरी करायला शिरतो त्याप्रमाणे तो शिरला आणि मीटिंग हॉलमध्ये आला, गपचूप विचारलं आणि नंतर म्हणाला की बाहेरचे कोणी येत नाहीत ना, म्हणजे कोणाला दिसत नाही ना, कोणाला कळत नाही ना. तर आम्ही म्हटलं नाही, कोणाला कळत नाही, फक्त इकडे सहसा ए मेंबर येतात आणि इतर कोणी आलेच तर त्यांचा कोणतरी दारूनी पीडित असतो म्हणून येतात. म्हणजे असे ज्यांचा दारुडेपणाशी किंवा मद्यपाशाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही असं कोणी येत नाही. तो म्हणाला हा ठीक आहे ठीक आहे. म्हटलं का, काय झालं? नाही, कोणाला दिसायला नको ना, कोणाला कळायला नको मी इथे येतोय दारुड्यांच्या मीटिंगला, म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी काही काळ आतबाहेर केलं आणि नंतर तो सोबर राहिला. सोबर राहिल्यानंतर जेव्हा तो ओपन शेअरिंग त्याच्या आयुष्याबद्दल करायला लागला तेव्हा त्यांनी इतके वेळा कुठे कुठे पडल्याचे अनुभव सांगितले. घराच्या बाजूला पडलो, ऑफिसमध्ये दारू पिऊन गेलो आणि ऑफिसमध्ये पडलो पासून बरेच अनुभव जे आपल्या बऱ्याच सभासदांशी साधर्म्य असतील अनुभवांचे, काही जणांशी नसतीलही, काही जणांचे आणखीन भयानक, काही जणांचे अगदी त्यापेक्षा कमी असतील. सगळं त्याचे अनुभव ऐकून एकदा मला राहवलं नाही. माझी त्याची मैत्री झाली होती म्हणून मी बोललो. त्याला काय दुखवला जाणार नाही याची मला खात्री होती, म्हणून मी बोललो. म्हटलं काय रे, तुला आठवतं का तुझा पहिला दिवस? मला म्हणाला का, काय आलं? म्हणे नाही, मी म्हटलं तू मलाच विचारलं होतंस की कोणाला कळणार नाही ना मी ए मध्ये येतो, कोणाला कळणार नाही ना मी दारुड्यांच्या मीटिंगला येतो, कारण काय उगीच इज्जत जायला नको. आणि म्हटलं तू तर आता गेले काही महिने शेअरिंग तुझं ऐकतोय मी, तर तू म्हणतोस मी इथे पडलो तिथे पडलो, असं झालं तसं झालं, पोलिसांनी अगदी घराच्या खालनं पकडून नेला वगैरे 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 वगैरे. तर काय, तो मग हसायला लागला. म्हणाला हो रे, म्हणे तेव्हा नवीन असताना असं उगीच वाटत होतं की इज्जत जाईल, असं होईल तसं होईल. मी इज्जत पार घालवलेली आहे हे आता काही महिने मीटिंग केल्यानंतर कळलं पटलं की मी इज्जत पार घालवलेली आहे आधीच, तर त्यात जायचं काय बाकी आहे. तर हा एक भाग आहे की जो आपल्या मनात कायम असतो की माझी इज्जत अजून शिल्लक आहे आणि ती जायला नको, म्हणून आपण सहसा आपल्या उणीवा, आपले दोष मद्यपाशाशी निगडीत जे आहेत ते कोणाशी
शेअर करत नाही. मी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी आणि माझ्यासारखे दारुडे यांना गृहीत धरून मी म्हणतोय. तर माझं थोडंसं निराळं होतं, थोडं वेगळं होतं. माझे अनुभव शेअर करायच्या आधी मी पाचवी पायरी आपण वेगवेगळ्या प्रकारे कशी घेत असतो ते मी शेअर करीन. एक म्हणजे आपण कधीतरी आपले जवळचे मित्र असतात, त्यांच्याशी जे मद्यपाशात सुद्धा आपल्याला सोडून गेलेले नसतात, त्यांच्याशी आपण कधीतरी शेअर करतो, हो रे माझं चुकलं, माझं चुकतंय, मी बदलायला पाहिजे. जेव्हा आपण पश्चात्ताप दग्ध असतो, काही सभासद फार क्वचित, काही सभासद वारंवार, म्हणजे माझं वारंवार असायचं. मी एक दिवस प्यायलो की एक दिवस मी पश्चात्ताप दग्ध असायचो. त्यामुळे तेव्हा कधी एखादा सभासद भेटला तर मी त्याला सांगायचो की मी चुकलो यार, सॉरी यार, म्हणजे मला तू बघ, माझ्याशी बोल जरा, मला कळत नाही, मी घरच्यांना खूप त्रास देतो, असं करतो तसं करतो. ही पाचवी पायरी झाली. एवढंच की मी चौथी पायरी न घेता घेतलेली पाचवी पायरी, हे पाचवी पायरीचं आणि आठव्या नवव्या पायरीतल्या नवव्या पायरीचा काहीसा भाग हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कार्यक्रम हा वैद्यकीय शास्त्र, मानसशास्त्र, धर्म ह्याच्या सगळ्यातनं घेतलेला आहे. जरी अल्कोहोलिक्स अनॉनिमस नेमका हा धर्म माना किंवा मानू नका, किंवा कोणता धर्म माना किंवा मानू नका सांगत नाही, आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्याला मानायचं तर धर्म मानायची, नाही मानायचं तर नाही मानायची, देव मानायचं तर मानायची, नाही तर उच्च शक्तीची स्वतःची संकल्पना करायची, हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. हे मी वारंवार शेअर करतो. आपल्या याचं आपल्याला माहित पण आहे जे सभासद आहेत त्यांना. तर सांगायची गोष्ट पण की बिल डब्ल्यू हे ख्रिश्चन धर्मातून आलेले, बिग बुक मध्ये सुद्धा जीजस क्राइस्ट आपल्याला त्यांच्या लिहिलेलं त्याबाबत आढळून येतं. चर्च, बायबल सगळं शब्द त्यांच्या आयुष्याची स्टोरी सांगताना ते शेअर करतातच. तर कारण स्वातंत्र्य आहे प्रत्येक सभासदाला, त्याला पाहिजे तो धर्म मानायची किंवा न मानायची, तर ते शेअर करतातच. त्यामुळे त्या धर्मामध्ये कन्फेशन हा जो एक पद्धत आहे, एक धार्मिक पद्धत आहे, त्याच्यातनं हा भाग आपला जो मुख्यतः पाचवी पायरी आहे, मुख्यतः बाकी ठिकाणी आहेच, पण पाचवी पायरी आणि नवव्या पायरीतला काही भाग आहे तो मुख्यतः तिथून आलेला आहे. आणि तिथे आपण जो कबुली जबाब देतो, पण कबुली जबाब देण्याच्या आधी आपण अंतर्मुख होऊन आपलं नेमकं काय चुकलं हे बघायला पाहिजे. आणि जे अंतर्मुख होऊन बघायला पाहिजे त्यालाच आपण आढावा म्हणतो, पण जो आपण तपशीलवार घेतो. कारण आपण पार आपल्या मानसिकतेचा गोंधळ करून ठेवलेला आहे. पूर्ण मानसिकतेचं आपण ज्या पद्धतीने आपल्या वाट लावलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला सखोल आणि निर्भय आढावा, आणि सखोल महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये आढावा घेणं गरजेचं आहे. कारण नेमकी माझी प्रवृत्ती काय आहे, नेमका मी कुठे चुकलो हे माहीत करण्यासाठी सखोल आढावा घेण्याची गरज आहे, जे आपण काल शेअरिंग मध्ये बघितलं. आणि दुर्दैवाने काल प्रश्न उत्तर झाले नाहीत, तर आज कोणाला चौथ्या पायरी संबंधी जरी प्रश्न विचारायचे तरी विचारू शकता. पाचवी पायरी, चौथी पायरी, हवं तर थोडा जास्त वेळ मी शेअरिंग थांबवून ठेवीन. कारण काय, हे काही पायऱ्या अशा आहेत की ज्याला इतके पैलू आहेत की सगळे पैलू माझ्या हातून शेअर होतीलच असं नाही, काहीतरी राहून जाऊ शकतं. आणि म्हणून ठाण्याचे एक ओल्ड टायमर मला बरेच वेळा सांगायचे की अमर, तू शेअर करतोस तेव्हा ज्या पैलूवरती तू बोलतोस तो तपशीलवार व्यवस्थित सांग. सगळेच पैलू तुझे बोलून होतील असे नाही. वेगवेगळे सभासद शेअर करत असतात, इतरांना बाकी सभासदांच्या शेअरिंग मधनं मिळेल, स्वतःच्या अनुभवातनं मिळेल. तर त्यामुळे जे वेगवेगळे पैलू आहेत त्यातले जे शेअर करशील ते तपशीलवार कर. म्हणून काही पैलू राहून जातात तर प्रश्न उत्तरामध्ये ते कव्हर करायचा आपण प्रयत्न करतो. तर पाचव्या पायरीचं एक स्वरूप आपण शेअरिंग मध्ये, जे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगच्या शेअरिंग मध्ये आपण शेअरिंग ऐकतो, ते पाचव्या पायरीचं एक स्वरूप आहे जिथे आपण शेअर करतो. आता तिथे काय काय होतं, त्याच्यापैकी माझे काही स्पॉन्सीज आहेत. मी जेव्हा स्टेप वरती शेअर करतो तेव्हा मी माझ्या स्पॉन्सीजशी बोललेलं असतो, त्यांना विचारलेलं असतं की हे अनुभव तुझे नाव न घेता, तुझी गोपनीयता राखून शेअर केलेलं चालतील ना, अगदी साधे सरळ अनुभव. तर चालेल म्हटलं तर मी शेअर करत असतो त्यातले काही अनुभव. काही सभासद मित्र आहेत माझे, स्पॉन्सी नाही आहेत, पण मी त्यांचे अनुभव त्यांनी स्वतः प्लॅटफॉर्मवरनं, ओपन प्लॅटफॉर्मवरनं शेअर केलेले असतात, आणि मी नंतर त्यांच्याशी बोललेलो असतो की मी माझ्या शेअरिंगमध्ये तुझी गोपनीयता राखून उल्लेख करीन, चालेल म्हटलेले असतात. तर मी त्यांची परवानगी घेऊन, त्यांची गोपनीयता राखून मी हे अनुभव एक सकारात्मक दृष्टीने विषयाला
वळण लागावं म्हणून मी ते शेअर करत असतो. तर एक सभासद मला माझ्याशी अनुभव शेअर करायचा. मला त्यांनी अनुभव सांगितले. मीटिंगच्या आधी आम्ही भेटलो. आज तो सभासदच हयात नाहीये. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो. तर तो मला मीटिंगच्या आधी एकदा त्याच्या आयुष्यातल्या समस्या सांगत होता. त्याला काय त्रास होतो, त्याला काय मानसिक त्रास कुटुंबात, समाजात वेगवेगळा जो मानसिक त्रास होतो तो शेअर करत होता. मी त्याला म्हटलं शेअरिंग करा ना तुम्ही, शेअरिंग करून ओपन व्हा ना. म्हणजे कोणीतरी त्याच समान तुमच्या समान त्रास सहन केला असेल आणि त्याच्यातनं उपाय मिळवला असेल तर तो सभासद शेअर करेल आणि तुम्हाला उपाय सापडेल. नाही तर मीटिंग नंतर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही आपापसात बोला. पण तुम्ही जर तुमचा त्रास ओपनली शेअर नाही केलात तर तुम्हाला कसं काय त्याच्यातून मार्ग कसा मिळेल. त्यामुळे आणि मनात दडपून ठेवलं तर जास्त त्रास होणार आहे वगैरे मी त्यांना सांगितलं. तो म्हणाला ओके ओके. मी कधीही हे करत नाही पण त्या दिवशी मात्र मी ग्रुपच्या सेक्रेटरीला विनंती केली की ह्यांना जरा शेअरिंग दे प्लीज म्हणून. आणि त्यांनी शेअरिंग दिलं त्यांना आणि त्यांनी शेअरिंगला उठल्यानंतर त्यांनी वेगळंच काय काय सांगायला सुरुवात केली. कसं मस्त चाललंय, कसं छान चाललंय, कसं नवीन गाडी घ्यायचं चाललंय, असं हो तसं हे ते. मीटिंग झाली. मी म्हटलं नको यांना आता डिस्टर्ब नको करूया, सोडून द्या म्हणून मी अचंबित झालेलो. कारण काही दिवसांनी मला ते पुन्हा भेटले तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला एक गोष्ट खटकते, बरेच दिवस विचारायचे. राग येणार नसेल, वाईट वाटणार नसेल, त्रासले जाणार नसाल तर विचारतो. मी विचारायच्या आधीच त्यांनी सांगितलं. त्या दिवशी शेअर नाही केलं ते ना. तो म्हणाला नाही रे, ओपन मध्ये आपलं असं दुःख मांडायचं आणि वेदना मांडायच्या आणि सगळ्यांसमोर आपण हसण्याचा एक विषय होऊन जातो. सभासद पाठीमागे आपल्याबद्दल बोलतात. गॉसिप होतं ते मध्ये, जसं समाजात जगात सगळीकडे होतं तसं गॉसिप होतंच. तर सगळेजण आपल्याबद्दल बोलतात. तर नको म्हणाला. नाही मला बोलावंसं वाटलं. मी तुझ्याशी बोललो ना माझं मन हलकं झालं. मुळात मुद्दा हाच आहे की आपण जे दोष शोधून ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल दुसऱ्याशी बोललो नाही तर रिकव्हरीचा जो पुढचा टप्पा आहे, 6वी पायरी, त्याच्यासाठी आपण तयारच होत नाही मनाने. हा फार महत्वाचा टप्पा आहे. त्याच्यामुळे हे ओपनली शेअर करायला पाहिजे. माझ्या स्पॉन्सरनी तर मला स्पष्टपणे सांगितलेलं की बघ तू प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे एच्या प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे एच्या प्लॅटफॉर्मवरनं, ए जिथे आपण शेअरिंग करतो ए मध्ये त्याला आपण एच्या प्लॅटफॉर्मवरनं म्हणतो. तर एच्या प्लॅटफॉर्मवरनं तू शेअरिंग करशील तेव्हा काही गोष्टींची काळजी घे. एक म्हणजे तू तुझ्या कुटुंबाची बदनामी होईल असे अनुभव सांगू नकोस. कारण कितीही आपण म्हटलं अनामिकतेचा कार्यक्रम आहे, गोपनीयतेचा आहे, तर शक्यता एखाद्या सभासदाला ते लक्षातच येत नाही आणि तो बाहेर बोलून बसतो. तर त्यामुळे तुझ्या कुटुंबाची बदनामी फार होईल असं काही शेअर करू नकोस. नंतर तुझ्यावर कायदेशीर कारवाई होईल असं काही तू शेअर करू नकोस. आणि जे शेअर केल्यामुळे समाजात तुझी बदनामी होईल असं काही शेअर करू नकोस. कारण ओपन मीटिंगमध्ये महत्वाचं त्यांनी सांगितलं. कारण ओपन मीटिंगमध्ये एच्या बाहेरचे पण येत असतात आणि हे सगळं लक्षात घेताच म्हणूनच ही 5वी पायरी आहे. लक्षात घ्यायला पाहिजे आपण. जर हे सगळं नसतं टेन्शन आणि आपण सगळं काही एच्या शेअरिंगमध्ये, ए मीटिंगच्या शेअरिंगमध्ये आपण बोलू शकत असतो तर मग काहीच टेन्शन नव्हतं ना. मग आपल्याला 5व्या पायरीची वेगळी गरजच लागली नसती किंवा स्पॉन्सरची वेगळी गरजच लागली नसती. आपण सगळं काही एच्या मीटिंगमध्ये प्लॅटफॉर्मवरून, ए प्लॅटफॉर्मवरून शेअर केलं असतं. सभासदांनी ऐकलं असतं. जे समान समस्येतनं गेलेले आहेत त्यांनी शेअर केलं असतं. आपल्याला आपण एकटेच नाही हे एक आधार मिळाला असता. आणि जे समान समस्येतनं गेलेले आहेत आणि ज्यांनी उपाय केलाय त्यांनी तो उपाय शेअर केला असता. म्हणजे आपल्याला विविध उपाय सापडले असते आणि आपल्याला नेमका एक्झॅक्ट काय लागू पडतो ते आपल्याला मिळालं असतं आणि किती सुंदर झालं असतं. पण तसं करता येत नाही. म्हणूनच स्पॉन्सरची कन्सेप्ट आहे, म्हणूनच 5व्या पायरीची कन्सेप्ट आहे की सगळ्याच गोष्टी आपल्या 4थ्या पायरीच्या आपण शेअर करू शकत नाही ओपनली. कोणाशी तरी एकाशी, कोणाशी तरी एकाशी हा व्यक्ती कसा निवडावा आणि का निवडावा हे मी शेअर करतो. बेसिकली जेव्हा मी स्पॉन्सरशी बोललो आणि 5व्या पायरीबद्दल जेव्हा डिस्कस केलं मी, तेव्हा मला स्पॉन्सरनी विचारलं 5वी पायरी कशासाठी असेल, तुला काय वाटतं? तर मी वेगवेगळी कारणं सांगितली की कन्फेशन म्हणून. नंतर मी म्हटलं की माफी मला मिळावी. कारण मी म्हटलं की ज्या धर्मातनं हे कन्फेशनचं कन्सेप्ट
आपल्या ए मध्ये आलेलं आहे. तिकडे कसं आहे, धर्मगुरूला तो एक अधिकार दिलेला असतो धर्माने, की तो देवाच्या वतीने जो गुन्हा करून आलेला आहे आणि जो कबुली जबाब देतोय आणि क्षमा याचना करतोय, त्याला क्षमा करण्याची देवाच्या वतीने त्याला अधिकार असतो. मी कुठच्याही धर्माचा पुरस्कार करत नाहीये, संकल्पना नीट समजावी म्हणून सांगतोय, म्हणून फार तपशिलात जाणार नाहीये. म्हणून इथे माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं, आपण काय करतो, इथे कोणी मध्यस्थ नाहीये, इथे ए मध्ये कोणी धर्मगुरू नाहीये ज्याच्याशी आपण बोलू शकतो आणि तो देवाच्या वतीने आपल्याला काही हे करू शकतो. ए मध्ये देव माना किंवा धर्म माना अशी सक्ती नाहीये, धर्म मानू नका अशी सक्ती नाहीये. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ज्याला धर्माचा कुठचा देव मानायचा नाही तो स्वतःच्या उच्च शक्तीची संकल्पना स्वतः करू शकतो. त्यामुळे पाचव्या पायरीत त्यांनी सांगितलं, महत्वाचं हे आहे की पाचव्या पायरीमध्ये आपण उच्च शक्तीशी परस्पर बोलतो. आपण माध्यमातनं बोलत नाही जसं धर्मामध्ये आहे. आपण उच्च शक्तीशी परस्पर बोलतो आणि एकाशी आणखीन कोणाशी तरी आपण बोलतो, जिथे आपण सगळं काही चौथ्या पायरीत जे लिहिलेलं आहे, आपले नेमकं काय चुकलं, एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग्स हे शब्द पाचव्या पायरीत आलेत. चौथ्या पायरीमध्ये जे आपण डिटेलमध्ये लिहिलेले आहेत एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग्स, ते मी काल सांगितलं की एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग्सचा मला लागलेला अर्थ आणि मी अनुभव माझे त्या अनुषंगाने शेअर केले. तर एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग्स माझे कोणाशी तरी शेअर करायचे. त्याच्या पुढे काय, माझ्या स्पॉन्सरने विचारलं त्याच्या पुढे काय, म्हटलं म्हणे 3 कशाला, स्वतःशी का, पहिले आपणच तर लिहिलंय. माझे स्पॉन्सर म्हणाले, हे आपणच तर लिहिलंय, मग पुन्हा आपण स्वतःशी का वाचून दाखवायचं, स्वतःला का पुन्हा वाचून दाखवायचं. तर मी म्हटलं काय माहित नाही बुवा, मला पण म्हटलं तो प्रश्न पडला की स्वतःला का परत वाचून दाखवायचं. तर माझ्या स्पॉन्सरला जो एच्या वाचनातनं अर्थ लागला तो त्यांनी माझ्याशी शेअर केला, जो मला पटला तो मी तुमच्याशी शेअर करीन. माझे स्पॉन्सर म्हणाले, कसं आहे अमर, आपण सुधारण्यासाठी तर तयार झालो जेव्हा आपल्याला लक्षात आलं की दारू ही आपण स्वतः त्या विळख्यातनं सुटू शकत नाही, आपल्याला मदतीची गरज आहे. तिथपासनं कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आपण कबूल केलं की मद्यापुढे शक्तीही नाही, मी नाहीच एकटा काही करू शकत, मी फार अडकलेलो आहे. तिथपासनं कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आपण एक एक टप्प्याने आपल्यामध्ये नम्रता येते. नम्रता म्हणजे काय, अगदी मला पटलेली व्याख्या सांगतोय, मी स्पॉन्सरला सांगितलेलं तेव्हा ते अगदी दिलखुलास हसले होते आणि पटलं होतं त्यांना. मी म्हटलं माझी व्याख्या सरळ साधी आहे की नम्रता म्हणजे स्वतःची अवकात ओळखणं आणि अवकातमध्ये राहणं. अवकात शब्द सहसा आपण म्हणजे कोणाची लायकी दाखवायसाठी म्हणून वापरतो, पण इकडे स्वतःबद्दल आहे म्हणून ती काय कोणी लायकी दाखवत नाही. तर माझी लायकी काय आहे, माझी अवकात काय आहे, माझं स्तर काय आहे, माझं मग ते सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, मानसिक, बौद्धिक, सगळा काही प्रकार, त्या ज्या ठिकाणी जिथे जिथे स्तर तो लागू होईल तिथे. तर माझा स्तर काय आहे, मी ओळखायचं आहे. जगाने ठरवलेला किंवा दुसऱ्याने ठरवलेला त्याच्यामध्ये नकारात्मकपणा पण असू शकतो, पण माझा मी ठरवायचा आहे काय माझी अवकात आहे आणि त्या अवकातमध्ये राहणं म्हणजे नम्रता. अगदी सिंपल. तर एक एक टप्प्याने आपली नम्रता वाढत जाते आणि त्यामुळे आपण चौथ्या पायरीमध्ये आपल्यामध्ये ती नम्रता आली की आपण आपलं पूर्ण गुणदोषांचा आढावा लिहून काढून आणि नेमकं काय चुकलं, मी स्वतःशी, कुटुंबाशी, समाजाशी, जगाशी, राजकीय पक्षांशी, धर्मांशी, विचारांशी, संकल्पनांशी, मी माझे वेगवेगळ्या तत्वज्ञानांशी मी माझे संबंध जोडण्यामध्ये कुठे कुठे अपयशी झालो आणि का मी कुठे चुकलो, त्याच्यात का अपयशी झालो मध्ये बरेच वेळा समोरच्याची पण चूक असू शकते. त्याच्याबद्दल BW यांनी सांगितलेलं आहे, ते परत रिपीट नाही करणार, काल केलंय, सांगितलंय. तर माझे नातेसंबंध मी खराब केलेले आहेत, नेमके कसे हे आपण लिहून काढलंय. आता पाचव्या पायरीमध्ये आपण ते लिहून काढल्यानंतर सगळं तपशीलवार अहंकारा समोर निर्भयपणे उभा राहून न्यूनगंडाला आपण धैर्य देऊन आपण शोधक आणि निर्भय आढावा घेतल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यावरती जातो. तेव्हा पुन्हा एकदा एक नम्रतेची गरज असते, हे माहीत करून घ्यायला की मला नक्की या मार्गाने पुढे जायचंय ना. बघा, माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं स्वतःला काय प्रश्न विचारायचे. चौथी पायरी स्वतःची वाचताना काय स्वतःला प्रश्न विचारायचे एकदा चौथी पायरी लिहून झाल्यानंतर. एक म्हणजे माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं की माझी पूर्ण तयारी आहे ना या मार्गाने जायची, हे प्रश्न स्वतःला, आता आपण खरं 4 पायऱ्या प्रवास करून आलोय म्हणून विचारायचा प्रश्न नाही, पण ते म्हणाले हो, प्रत्येक टप्प्याला नम्रता वाढत जाते म्हणजे खात्री पुन्हा एकदा
ठोकून बजावून खात्री करून घ्यायची स्वतःकडे की मला करायचंय ना हे. दुसरं प्रामाणिकपणा, म्हणजे स्वतःचा प्रामाणिकपणा हे करायचं आहे. नंतर स्वतःचं मन खुलं आहे ना, मी हे जे मार्गावरती आहे तिथे मला सल्ला घ्यायला लागेल, दुसऱ्याचं मार्गदर्शन घ्यायला लागेल. आपण मध्ये सल्ले देत नाही, अनुभवातनं मार्गदर्शन करतो, पण बाहेरच्या जगातले लोक सल्ला देणार आहेत. जेव्हा आपण बाहेरच्या जगात हा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करू, सांगून नाही पण ते आचरणाद्वारे आपण राबवायला सुरुवात करू, तेव्हा बाहेरचे लोक सल्ले देणार आहेत. तर सल्ले, दुसऱ्यांचं सूचना, दुसऱ्यांचं मार्गदर्शन मी घ्यायला तयार आहे ना, मीच बरोबर आहे या भ्रमात मी नाही आहे ना. आणि म्हणून मी हे सगळं लिहून काढतोय. त्या बाबतीत मी प्रामाणिकपणे पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे की मी हे सगळं खरं लिहिलेलं आहे ना, मी ह्याच्यामध्ये काही टाळाटाळ केलेली नाहीये ना, मी भले सगळं खरं लिहिलेलं असेल पण मी ते लिहिताना कुठेही कट मारलेलं नाहीये ना, मी कुठेही जाऊ देत नाही हे नको चार अनुभव खूपच अपमानास्पद आपल्या स्वतःसाठी आहेत. कारण अख्ख्या त्या लिखाणात चौथ्या पायरीच्या आपला न्यूनगंड आपल्याला घाबरवत राहणार आहे की पिशील, सगळं लिहितोय, सगळं मागचं उकरून काढतोय घाण, पिशील. आणि अहंकार सांगत राहतो की बघ इज्जत जाईल, काही हाताला लागणार नाही हे करून. या सगळ्यातनं प्रवास करत आपण लिहित असतो. म्हणून शक्यता आहे की आपण कट मारू शकतो. म्हणून पुन्हा एकदा स्वतःला विचारायचं, कुठे कट मारली नाहीस ना, कुठेही गंभीर घटना आहेत त्या सौम्य करून लिहिलेल्या नाहीयेस ना. हे सगळं स्वतःला विचारून विचारून खुंटा बळकट करणं म्हणतात ना, तसा खुंटा बळकट करायचा आहे. स्वतः चौथी पायरी वाचताना माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं खुंटा बळकट करायचा आहे. ते सांगितल्यामुळे माझा फायदा काय झाला, माझ्या स्पॉन्सरनी मला कधी, मी आधीच लिहिलेली होती मी चौथी पायरी, स्पॉन्सरला वाचून दाखवलेली. माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं नाही, अरे ही काय चौथी पायरी दुसऱ्याची लिहिली आहेस, हे काय चुकीचं लिहिलंयस. नाही, अजिबात नाही. त्यांनी मला चौथी पायरी म्हणजे काय, पाचवी पायरी म्हणजे काय, स्वतःच्या अनुभवातनं आणि तत्वज्ञानातनं त्यांना समजलेल्या त्यांनी माझ्याशी शेअर केलं. माझा फायदा काय झाला, माझ्या वडिलांचे आणि माझे संबंध जे खराब होते त्याच्यामध्ये माझे वडील कसे चुकीचे होते याच दृष्टिकोनातनं मी माझी वडिलांसंबंधीची चौथी पायरी सगळी लिहिलेली होती. त्यामुळे वांदा काय होता माझा की मी सुधारणा काही करणारच नव्हतो ना, कारण एकदा मी डिक्लेअर करून टाकलेलं स्वतःच्या मनात की वडील दोषी आहेत. तसंच आई, बायको सगळ्यांबद्दल जवळपास अगदी 100% नाही पण वडिलांबद्दल 100% मी, म्हणजे ज्याला आपण ए मध्ये बोलीभाषेत म्हणतो की वडिलांची चौथी पायरी मी लिहिलेली, आपण तसं करायचं नसतं म्हणतो. तर हे जेव्हा स्पॉन्सरनी सांगितलं की सगळं खरं लिहिलंयस ना, सगळं स्वतःबद्दलच लिहिलंयस ना, प्रामाणिकपणे स्वतःचे दोष शोधण्यासाठी लिहिलेस ना, हे सगळं स्वतःला विचार आणि खुलटा बळकट कर. म्हणून स्वतःची आधी स्वतःची चौथी पायरी वाचायचे आणि हा खुंटा बळकट करून घ्यायचा आहे की येस मी हे परत मी किती गुणीबाळ आहे, मी किती पीडित व्यक्ती आहे, माझ्यावरच कसा अन्याय झालाय, हेच जे मी दारू पित असताना केलं तेच पुन्हा करायला मी चौथी पायरी लिहिलेली नाहीये. मी नेमके हे संबंध, आता हे संबंध सुधारण्यात मी कुठे कमी पडलो, नातेसंबंध सुधारण्यात नाही, सांभाळण्यात. चौथ्या पायरीत आपण तेच शोधतो की मी हे नातेसंबंध सांभाळण्यात कुठे कमी पडलो. आता कमी पडलो म्हणजे मी कायम दोषी होतो किंवा मी गुन्हेगार होतो असं नाही. कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला डिप्लोमसी ज्याला म्हणतात की हुशारीनी, चाणाक्षपणे, चातुर्यानी, स्वार्थीपणा न करता, पण हे महत्वाचं असतं, स्वार्थीपणा न करता चातुर्य आणि चाणाक्षपणा वापरताना कधीतरी स्वार्थीपणा पण होऊ शकतो. स्वार्थीपणा न करता आपण नातेसंबंध सांभाळताना थोडंसं आपण वेगवेगळ्या कलांनी, वेगवेगळ्या पैलूंनी परिस्थिती हँडल करू शकतो. तिथे पण आपण कमी पडलेलो असतो. कधी कधी आपण अतिस्पष्ट बोललेलो असतो, अतिस्पष्ट. जसं उदाहरणार्थ आता कालच माझी बायको मला मस्करीत म्हणत होती की मी बायकोला एकदा म्हटलेलं की मी आता तिला कधीतरी म्हटलं की चल आता आपण मित्रमैत्रीण पूर्वी होतो तसे राहूया, जाऊ दे आपण प्रियकर प्रेयसी नको, पती पत्नी नको, आपण मित्रमैत्रीण म्हणून राहूया. असं कधीतरी मी काहीतरी आमचं बोलणं चालेल तेव्हा म्हटलं. ती म्हणाली का रे बाबा, तू तर म्हणायचास की प्रियकर प्रेयसी सोड, पत्नी पत्नी सोड, तुझी मैत्रीण व्हायची पण माझी लायकी, तुझी लायकी नाही असं म्हणाला होतास की नाही. म्हटलं आता तू परत काढते का. आणि आम्ही दोघं हसलो. ती हसत खेळत सगळं आमचं आता चालतं. तर ते झालं. मी म्हटलं नाही नाही आता नाही आता नाही. आणि मग ते आमचं पुढे विषय गेला. तर सांगण्याचा अर्थ असा की मी कधीतरी अतिस्पष्टपणे माझ्या मनातले विचार मांडून संबंध खराब केलेले असतात. त्यामुळे
नातेसंबंध मला हाताळता आलं नाही म्हणजे मी दोषी होतो. मला कधी हा स्पष्टपणा टाळायला लागतो, जिथे तिथे टाळता नाही आलं. काही ठिकाणी गोपनीयता राखायला लागते, मी राखली नाही, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यामुळे हे सगळं मी नीट लिहून काढलंय ना, कुठेही मी हातचं राखलेलं नाही. आणि हे सगळं स्वतःशी बोलून पक्क केल्यानंतर मग मला देवासमोर, ते माझ्या उच्च शक्तीसमोर, अल्कोहोलिक्स अनॉनिमस, काल परवा एका सभासदाने प्रश्न विचारला की आपल्या प्रार्थनेत देव, सगळीकडे देव शब्द आहे आणि आपण म्हणतो हे धर्म मानायला सक्ती करत नाही. तर मुळात यांनी स्पष्ट केलेलं आहे की गॉड म्हणजे गुड ऑर्डरली डिरेक्शन, सुयोग्य मार्ग दाखवणारी एक शक्ती. त्यामुळे गॉड शब्द आहे किंवा देव शब्द आहे म्हणजे कुठचा धर्म मानायला हे सांगत नाही. तुमची उच्च शक्ती, तिथे देव शब्द काय आहे याच्यावरती पण माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं की धर्म जेव्हा देवाची व्याख्या करतो, किंवा खरंच देव असेल त्याच्यात नको पडूया आपण, तर खरंच देव जो बघितलेला असेल धर्माने, किंवा देवाची संकल्पना केली असेल, तर ती संकल्पना एवढी शक्तिशाली, एवढी परिपूर्ण, एवढी त्रुटीविना, एवढी मर्यादा विना असते की तेवढी मजबूत उच्च शक्तीची संकल्पना आपल्याला करता आली पाहिजे. कारण जर आपल्या उच्च शक्तीच्या सामर्थ्याला आणि शक्तीला मर्यादा असतील तर आपल्याला मध्यपाशातनं काढायला कुठेतरी कमी पडू शकतं हे संकल्पना. त्यामुळे तेवढी, म्हणून माझे स्पॉन्सर म्हणाले देवा हा शब्द वापरलाय हे कळण्यासाठी की तुम्हाला जर धर्माचा देव मानायचा नसेल तर तुमची संकल्पना तेवढी स्ट्रॉंग पाहिजे, तेवढीच जवळपास. तुमच्या मनात काहीतरी एक वेगळा संकल्पना करा, पण तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. हे सभासदांना लक्षात येण्यासाठी शब्द देवा तसाच ठेवला असावा असं माझ्या स्पॉन्सरचं म्हणणं. असं कुठेही ए मध्ये सांगितलेलं नाही ना. माझे स्पॉन्सर ना मी एचे प्रवक्ते आहोत किंवा तज्ज्ञ आहोत, हे मी शेअर करतो. माझे स्पॉन्सर आज हयात नाहीत, पण मी त्यांच्या वतीने हे सांगतो कारण मी याबाबत चर्चा केलेली आहे त्यांच्याशी. तर देव आपल्या उच्च शक्तीशी, देवाशी, आता मी माझ्या कुटुंबाने मानलेला देव मानतो, त्यामुळे मी ते अनुभव सांगतो. तर देवासमोर ते मांडताना पुन्हा एकदा काय चेक होतं माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं तर माझी श्रद्धा चेक होते. आता मला संकल्पना करायची गरज नव्हती, कारण फार प्रबळ, शक्तिशाली, बिना मर्यादा वगैरे मी म्हटलं त्याप्रमाणे माझ्या धर्माने माझ्या देवाची संकल्पना केलेली होती ऑलरेडी. त्यामुळे शक्तीची परीक्षा नव्हती, इकडे परीक्षा होती माझ्या श्रद्धेची. त्यामुळे माझी श्रद्धा आहे का, मी जेव्हा देवाला वाचून दाखवतो तेव्हा आतमध्ये ते फिलिंग येतं का मला की येस माझा देव, माझी उच्च शक्ती मला ह्याच्यातनं बाहेर काढणार आहे, ही आतून फिलिंग येतं का? ते फिलिंग आलं पाहिजे. येत नसेल तर संपलं सगळं, काही खलास झालं असं नाहीये. बिग बुक मध्ये पण BW म्हणाले आपण अडखळलो कार्यक्रमात, धडपडलो, याचा अर्थ सगळं काही संपलं असं नाहीये. म्हणून मी बरेच वेळा पूर्ण आणि परिपूर्ण असं मी शेअर करतो. कार्यक्रम पूर्ण घ्यायचा आहे म्हणजे प्रत्येक टप्पे घ्यायचे, टप्पा गाळायचा नाही. पण त्या टप्प्यावरती आपण 100% मार्क मिळवले नाहीत तर पुढे जायचंय, पासिंग मार्क मिळाले पाहिजेत, पुढे जायचंय. आणि मग पुन्हा परतून सगळ्या पायऱ्या झाल्यावर पुन्हा परतून मागे यायचंय, पुन्हा रिव्हिजन करून. जसं काही परीक्षांमध्ये आपल्याला जर 90% आणि असे पर्सेंटाईल हल्ली असतं, पर्सेंटेज नसतं, तर तसं पाहिजे असेल तर आपण ती परीक्षा देऊ शकतो, ते मार्क आपल्या गाठीशी बांधू शकतो आणि पुन्हा एकदा त्या परीक्षेला बसू शकतो मार्क सुधारण्यासाठी, आपला स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्याला स्कोर म्हणतात. तो स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण पुन्हा एकदा परीक्षेला बसू शकतो. आणि मग जो मॅक्सिमम स्कोर असेल, 3-4 वेळा आपण परीक्षेला बसलो तर मॅक्सिमम जो स्कोर असेल तो गृहीत धरला जातो. आपण कमी कमवलेला स्कोर, तसं आहे एच्या कार्यक्रमाचं. प्रत्येक टप्पा ओलांडत जायचं, पुन्हा मागे फिरून यायचं आणि तो टप्पा आणखीन मजबूत करायचा प्रयत्न करायचा. आपला जो मॅक्सिमम स्कोर आहे तो धरला जाणार. आपण जितकं चांगला कार्यक्रम चांगला घेऊ तो धरला जाणार म्हणजे काय, थोडक्यात कोणी मार्क देत नाही किंवा परीक्षा नाहीये, आपल्याला तेवढं जीवन जगायला जास्त सुकर होईल जितकं आपण करू. त्याप्रमाणे जर हे फिलिंग आलं नाही उच्च शक्तीच्या समोर, 5वी पायरी वाचून दाखवताना माझ्या स्पॉन्सरने सांगितले, फिलिंग आलं नाही की येस माझी उच्च शक्ती, माझा देव मला ह्याच्यातनं बाहेर काढेल, मला माफ करेल, केलेल्या गुन्ह्यांना माझा देव क्षमा करेल, जर अर्थात मी 8वी-9वी पायरी घेतली तर. काही जर तर आहेत, अटी नाही आहेत पण आवश्यकता आहेत. अटी आणि आवश्यकता. यांनी आवश्यकता का सांगितले, अट का नाही सांगितले? कारण दारुड्याला अट सांगितली की तो करणारच नाही. अहंकार आणि न्यूनगंड दोन गोष्टी भयानक दारुड्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असल्यामुळे अट शब्द वापरला की तो करणारच नाही, म्हणून आवश्यकता
सगळीकडे लिहिलंय, पण माझ्या स्पॉन्सरनी मला ही जाणीव करून दिली की अटच वाच तू अमर. तुला जर जमत असेल, तुला अहंकाराला त्रास होत नसेल, तर जिथे आवश्यकता, जिथे जिथे आवश्यकता, ओनली रिक्वायरमेंट ऑफ मेंबरशिप इज अ डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग. तर तिथे माझ्या स्पॉन्सरने सांगितलं ओनली कंडिशन ऑफ मेंबरशिप असं वाच. एचा मेंबर तू तरच हो जर तुझी इच्छा आहे दारू बंद करायची, असं तू वाच जर तुझ्या अहंकाराला धक्का लागणार नसेल. कारण माझ्या बाबतीत झालेलं आहे. मी हे मीटिंग करत होतो, सगळं करत होतो आणि शेअरिंगला एक एक जण उठत होते आणि मी सेक्रेटरीला विचारलं मी शेअरिंग करू का. मला शेअरिंग करायची खूप काल, म्हणून मी म्हटलं मला शेअरिंग करू का, पण मी दारुडा नाही म्हणणार, मी शेअरिंग करीन. आणि मग कालांतराने वाटलं तर दारुडा म्हणेन. आणि मग त्या सेक्रेटरीने जरा चुकीच्या पद्धतीने उत्तर दिलं. तो म्हणाला दारुडा नाही तर होऊन ये. नंतर माझ्या स्पॉन्सरनी योग्य उत्तर दिलं की अरे दारुड्यांनी दारुड्यांसाठी चालवलेलं हा सेल्फ हेल्प प्रोग्राम आहे, तर तू दारुडा असशील तरच तू सभासद आहेस ना, तरच तू शेअरिंग करू शकतोस. कारण तिकडे दारुडा दारुड्यासाठी शेअर करत असतो स्वतःसाठी, आणि इतरांना फायदा झाला तर झाला या भूमिकेतनं. तर सांगायची गोष्ट ही, म्हणून जिथे जिथे आवश्यकता म्हटलंय तिथे माझ्या स्पॉन्सरनी जाणीव करून दिली की मस्टच आहे हे, या हिशोबाने तू घे तर तू प्रयत्न चांगला करशील. असो तर मी माझ्या उच्च शक्तीशी, माझ्या देवाशी शेअरिंग करताना, म्हणजे शेअर करताना मला ही यातून खात्री वाटली का, तर हो, की माझे हे जे गुणदोष मी वाचून दाखवतोय त्याच्यातनं मला उच्च शक्ती दोषांमधनं बाहेर काढणार आहे, गुण माझे आणखीन मजबूत करणार आहे आणि मला माफ करणार आहे. कारण मी मद्यपाशाने पीडित होतो, त्यामुळे बरेचसे गुन्हे माझ्या हातनं घडलेत. मला अगदी प्रामाणिकपणे हे सांगतो, मला सगळ्या सभासदांचं माहिती नाही, प्रामाणिकपणे लहानपणापासून माझी इच्छा होती की मला सगळ्यांनी कौतुक करावं, एक आदर्श व्यक्ती, एक आदर्श नागरिक, एक आदर्श मुलगा, एक आदर्श बाप, एक आदर्श भाऊ म्हणून माझ्याकडे एक आदर्श मित्र म्हणून बघितलं जावं, ही माझी प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे मी जे काही वागलो ते माझ्या प्रवृत्तीला लागलेल्या आजारामुळे वागत गेलो, हे मी सांगेन. मी प्लॅन करून, मी जेव्हा माझा चौथ्या पायरीचा आढावा घेतला ना, मी प्रामाणिकपणे सांगेन मी प्लॅन करून कोणाचाही छळ केलेला नाही आयुष्यात. उत्स्फूर्तपणे व्हायचं, उत्स्फूर्तपणे संताप, उत्स्फूर्तपणे विकृतपणा, उत्स्फूर्तपणे भीती, उत्स्फूर्तपणे व्हायचं. आणि मी लोकांना भयानक त्रास दिलाय. अर्थात त्रास दिलाय म्हटल्यावर नुकसान भरपाई करायला मी बांधील आहे. तर त्यामुळे माझी नुकसान भरपाई करायची तयारी असेल, क्षमा मागायची तयारी असेल तर, आणि पुन्हा पुन्हा तेच गुन्हे, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर माय इलनेस बट आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय रिकव्हरी. मला ताप आला, मी काय जाणून बुजून बॅक्टेरिया, व्हायरस, मी वैद्यकीय थोडंसं शब्द वापरतोय, मला काय त्या क्षेत्रातलं बोलायचं नाही, मी तज्ज्ञ नाहीये, पण बॅक्टेरिया व्हायरस की मी काय जाऊन उचलून खात नाही. पण संसर्ग झाला आणि मी आजारी पडलो, ताप आला, तर ताप आला मग मी काय ओढून आणला नाही ताप. पण जर ताप आला त्यासाठी मी जबाबदार नसलो तरी तो ताप घालवायसाठी मी जबाबदार आहे, नाही तर माझा जीव जाऊ शकतो, तशातला आहे. तर त्यामुळे मी ताप हा पुन्हा येऊन देणार नाही, यासाठी माझ्या मानसिक आरोग्याची काळजी घेईन का, याची जर तयारी असेल, मी नुकसान भरपाई करायची तयारी असेल, क्षमा याचना करायची तयारी असेल, तर हो, माझी उच्च शक्ती मला माफ करेल. कारण माफी नाही मिळाली तर कदाचित मी दोषी भावनेत जाईन, कदाचित नाही 100% मी दोषी भावनेत जाईन. दोषी भावनेत गेल्यानंतर काय होईल, दोन गोष्टी होऊ शकतात. दोषी भावनेत गेल्यानंतर मी स्वतःला शिक्षा करत, मानसिक शिक्षा करत 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 वेदनाग्रस्त होऊन परत दारूकडे जाऊ शकतो, नाहीतर न जाता मी अतिशय दुःखी आयुष्य जगू शकतो. किंवा एक टप्प्यापर्यंत मी दोषी भावनेत अडकल्यानंतर मी हळूहळू समर्थन करायला लागतो की मी मुळात दोषी नाहीच आहे, आणि मग पुन्हा एकदा मी गुणीबाळ आहे आणि मी पीडित आहे या भूमिकेत शिरू शकतो, आणि मी दोषी नाहीच आहे, हे सगळं झूट आहे या भूमिकेत जाऊ शकतो, आणि मग सगळा घेतलेला आढावा करायचा कार्यक्रम वाया. त्यामुळे हे सगळी माझ्या उच्च शक्तीशी बोलताना मी विचार करायला पाहिजे की मी प्रामाणिकपणे करतोय ना, मी लिहिलेलं सगळं खरं आहे ना, मी कुठेही शॉर्टकट मारलेली नाहीये ना, मी काही दडवलेलं नाहीये ना, मी काही सौम्य करून गंभीर घटना लिहिलेल्या नाहीयेत ना, माझी नुकसान भरपाई करायची तयारी आहे ना, माझी क्षमा मागायची तयारी आहे ना, माझी सुधारणा करायची तयारी आहे ना, आणि मला पुन्हा एकदा त्याच दोषात लोळत पडायचं नाहीये ना, हे सगळं स्वतःशी विचारून खात्री करून मग ते उच्च शक्ती समोर मांडायचंय. आणि मग उच्च शक्ती आपल्याला माफ करेल आणि आपल्याला ह्याच्यातून दोषांमधनं बाहेर काढेल. हे फिलिंग येतं का वाचून दाखवताना, हे चेक करायचंय.
फेथ, श्रद्धा चेक होते असं माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं. 5व्या पायरीत आपण पहिल्यांदा जे 11व्या पायरीत म्हटलंय ना की उच्च शक्तीशी जोडलेले जाणीवपूर्वक जोडलेले संबंध दृढ करण्याची पायरी 11व्या पायरीला म्हटलेलं आहे ना, तर ते जाणीवपूर्वक संबंध उच्च शक्तीची मी कुठे जोडतो? पहिल्या पायरीपासून 4थ्या पायरीपर्यंत जोडत नाही, हे माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं आणि मला पटलेलं आहे. कारण पहिल्या पायरीत मी मध्यापुढे शक्तीने मान्य करतो, मी जीवन हाताळू शकत नव्हतो हे मान्य करतो. दुसऱ्या पायरीमध्ये मी एक शक्ती, उच्च शक्ती, मग मी आता देव मानतो म्हणून देव, हे काय देव मानू नका काहीच सक्ती करत नाही, स्वातंत्र्य देते. नसाल कुठच्या धर्माचा देव मानत तर उच्च शक्तीची संकल्पना स्वतःची करा. तर मी जो देव मानतो तो मला ह्याच्यातनं बाहेर काढेल ही मला खात्री झाली. त्याच्यानंतर मी हे निर्णय घेतला, मनाशी निश्चय केला की हे माझी इच्छा आणि जीवन माझं, म्हणजे पूर्ण स्वतःला मी त्या माझ्या देवाच्या स्वाधीन करीन. म्हणून मी कुठेही त्या देवाशी संबंध जोडलेले नाही आहेत तोपर्यंत, सगळे मनात विचार आहेत. 4थ्या पायरीमध्ये मी सगळा आढावा लिहिला, सगळं काय केलं, हे सुद्धा देवाशी संबंध. 5व्या पायरीमध्ये माझा आढावा मी देवाला वाचून दाखवतो. तिथे पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी जाणीवपूर्वक देवाशी संबंध जोडतो, जेव्हा मी माझ्या देवाला माझा 4थ्या पायरीचा, आता ठीक आहे मी म्हटल्याप्रमाणे बरेच माझ्यासारखे सभासद आहेत, हे काय कुठचा देव मानू नका अशी सक्ती करत नाही, स्वातंत्र्य देते. त्याप्रमाणे माझ्यासारखे जे सभासद आहेत जे कोणत्या तरी धर्माचा देव मानतात, त्यांचा संबंध पहिल्यापासून देवाशी होते, त्यामुळे ते पहिल्यापासून बोलत होते. माझ्यासारखे काही सभासद आहेत ज्यांनी देवाशी कट्टी केली नव्हती, ते पहिल्यापासून देवाशी बोलत होते. मी अगदी डे 1 पासून बोलत होतो किंवा ए मध्ये यायच्या आधीपासून बोलत होतो. म्हणून मला 5व्या पायरीत पुन्हा ते चेक करायला लागलं नाही, पण मी ते केलं. तो एक उपक्रमाचा भाग म्हणून मी पुन्हा एकदा केलं. तर ते करायचंय आणि हे फिलिंग येतं का की हो, माझा देव, माझी उच्च शक्ती मला ह्याच्यातनं बाहेर काढेल माझ्या दोषांमधनं आणि मला चांगलं जीवन जगायला मार्ग दाखवेल. हे झालं की मग कुठच्या तरी एका व्यक्तीशी मला हे शेअर करायचंय. आता व्यक्तीशी का? तर पुन्हा एकदा माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं की माझा प्रामाणिकपणा चेक होतो, की मी स्वतःशी बोललो, येस, खुंटा बळकट करून घेतला, माझ्या उच्च शक्तीशी बोललो, देवाशी, खुंटा बळकट अजून झाला, श्रद्धेची परीक्षा झाली, सगळं झालं. पण मग जगासमोर मांडताना मी परत दडवतो का? पुन्हा एकदा माझी 8वी 9वी पायरी मी घेणार का? हे पण ह्याच्यात दिसतं. जेव्हा मी दुसऱ्यासमोर वाचतो, माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं जेव्हा तू 4थी पायरी दुसऱ्यासमोर वाचतोस तेव्हा तू 8वी 9वी पायरी घेणार का? हे पण थोडंफार चेक होतं. कारण मी कबूल केल्यानंतर मग मला नुकसान भरपाई, क्षमा याचना करायची इच्छा जागृत व्हायला सुरुवात होते. पण मी कबूलच नाही केलं तर नुकसान भरपाई, कबुली जबाब 2 प्रकारचा असतो, माझ्या स्पॉन्सरनी परत सांगितलं. एक सक्तीने करायला लावलेला आणि एक स्वतःहून स्वेच्छेने केलेला. तर स्वेच्छेने केलेला कबुली जबाब आहे हा. त्यामुळे स्वेच्छेने केलेल्या कबुली जबाबानंतर, सक्तीने केलेला नाही, स्वेच्छेने केलेल्या कबुली जबाबानंतर क्षमा याचना आणि नुकसान भरपाई करावीशी वाटते. त्यामुळे हा 8व्या 9वी पायरीचा पण एक सुरुवातीचा भाग आहे हा, दुसऱ्याशी बोलणं. त्यामुळे दुसऱ्याशी बोलणं म्हणजे कबुली जबाब आहे की येस, मी हे 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 केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. सुरुवातीला जेव्हा ए फॉर्म झाली तेव्हा एवढे सभासद नव्हते, म्हणून बिग बुक मध्ये लिहिलेलं आहे की कोणी अनोळखी असू शकतो, धर्मगुरू असू शकतो किंवा कोणी काही व्यक्ती असू शकतो जे सुचवलेलं आहे. पण जसा जसा कार्यक्रम डेव्हलप झाला तसं स्पॉन्सर ही संकल्पना आली. आधी स्पॉन्सर ही संकल्पना नव्हती. बिग बुक मध्ये तुम्हाला स्पॉन्सर ही संकल्पना नाही, संकल्पना सापडेल, शब्द सापडणार नाही. संकल्पना सापडेल म्हणजे जर वर्किंग विथ अदर्स तुम्ही वाचलं, इतरांच्या सहकार्याने कार्य जर तुम्ही प्रकरण वाचलं, तर त्याच्यात नवीन येणाऱ्या सभासदाला तुम्हाला काय काय द्यायचंय, अनुभव द्यायचे, काय काय तुम्ही मदत करू शकता त्याला, हे जे दिलंय ते स्पॉन्सर काय करतो त्याच्याशी मिळतं जुळतंय. तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. तर त्यामुळे स्पॉन्सर ही संकल्पना बिग बुक मध्ये होती, शब्द नव्हता. ते शब्द जेव्हा आला वापरामध्ये एच्या प्रोग्राम मध्ये, तेव्हा अभिप्रेत हे आहे, सूचक असं आहे की 5वी पायरी जी त्या व्यक्ती ज्याच्या समोर घ्यायची ती स्पॉन्सर समोर घ्यावी, कारण तो तुम्हाला कार्यक्रमाच्या पुढच्या भागात मदत करू शकतो. आता ह्याच्यात पण तुम्ही अगदी पहिल्या पायरीपासून स्पॉन्सर घेऊ शकता. स्पॉन्सर हा घेऊन मग तुम्ही पहिल्या पायरीपासून कार्यक्रम घेऊ शकता. तो जास्त फायदेशीर ठरेल. कारण कसं आहे, आपण आता म्हणतो की बॅटिंग कोच, बरेच मोठे मोठे बॅट्समन आहेत. मी आता एका खेळाचा उल्लेख केला, मी कुठच्या खेळाचा पुरस्कार करत नाहीये.
तर बरेच बॅटिंग कोच बॅट्समन आहेत जे फेमस होतात ते एकदम यशस्वी झाले आणि प्रख्यात झाल्यानंतर ते त्यांच्या बॅटिंग कोचचं नाव घेऊन त्यांना श्रेय देतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. स्वतःहून जे आता तुम्ही जर पुराण कथांमध्ये गेलात, मी पुन्हा सांगतो मी कुठच्याही धर्माचा पुरस्कार करत नाही, कथा कळावी म्हणून, की कोणीतरी धनुष्यबाण चालवायला गुरुकडे शिकला आणि कोणीतरी केवळ बघून धनुष्यबाण चालवायला शिकला आणि तज्ञ झाला. तर असे धनुष्यबाण चालवायला बघून तज्ञ झालेले फार कमी आहेत. पण गुरुकडनं शिकून त्यांनी अर्थात गुरुलाच शिकवताना बघितलं, म्हणजे त्यांनी एवढंच की गुरुला सांगितलं नाही मी तुझा शिष्य आहे, लांबून बघून शिष्य. थोडक्यात काय, गुरुविना विद्या नाही हे जे म्हटलेलं आहे, सगळ्या धर्मांनी, सगळ्या पंथांनी, सगळ्या तत्वज्ञानांनी, आस्तिक नास्तिक सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की गुरुशिवाय विद्या नाही. त्यामुळे स्पॉन्सर ज्यांनी स्टेप वर्क केलेलं आहे त्याच्याबरोबर पहिल्या पायरीपासून स्टेप वर्क केलं तर ते जास्त चांगलं आणि लवकर होऊ शकतं, सुकर होऊ शकतं. त्यामुळे पहिल्या पायरीपासून, तर थोडक्यात हा व्यक्ती स्पॉन्सर असेल तर उत्तम, नाही तर तुम्ही अनोळखी व्यक्ती, असा व्यक्ती बघायचा आहे जो तुमची चौथी पायरी ऐकल्यानंतर तुम्हाला काही टोमणा मारणार नाही, काही बोचून बोलणार नाही, अरे तू हे काय केलंस, वाट लावलीस आयुष्याची, हे बोलणार नाही. काहीही व्यवस्थित ज्ञान नसताना सुद्धा काहीतरी तुम्हाला सल्ले देईल, हे चूक करणार नाही. असा व्यक्ती म्हणजे तुम्हाला श्रोता पाहिजे, असा अभिप्रेत या पायरीमध्ये आहे. पण खरं म्हणजे तो श्रोता पुढे जाऊन तुम्हाला अनुभवातनं मार्गदर्शन करू शकेल असा असेल तर उत्तम. तर श्रोता पाहिजे जो तुमचं शांतपणे ऐकून घेईल. कारण सगळं मनातलं गरळ बाहेर काढायचंय, सगळं मनातलं गरळ बाहेर काढायचंय जे या आढाव्यामार्फत बाहेर निघणार आहे. आणि त्याच्यामुळे सगळं बाहेर निघाल्यानंतर आणखीन एक गोष्ट होते, मी शेअर करीन की मी स्पॉन्सरशी जेव्हा बोललो होतो ना, माझी चौथी पायरी कारण मी व्यवस्थित घेतली नव्हती, स्वतःची स्वतः घेतलेली. आणखीन एक ही चूक होते. आणखीन एक, जर तुम्ही स्पॉन्सर बरोबर चौथी पायरी घेतली तर ती व्यवस्थित घेतली जाते, स्वतःची स्वतः घेतली तर त्रुटी पूर्ण होऊ शकते. माझी त्रुटी पूर्ण होती. स्पॉन्सर बरोबर बोलल्यानंतर मी पुन्हा एकदा घेतली चौथी पायरी. तर स्पॉन्सरशी जेव्हा मी वाचून दाखवत होतो, बोलत होतो, ते सगळं लिहिलेलं वाचत होतो ना, फार असा मी भावनिक झालो, डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं आणि सगळं आतलं भावना बाहेर आल्यानंतर अक्षरशः जसं अगदी जरा तीव्र आणि किळसवाणं नाही म्हणणार, पण वाटू शकतो अशी एक उदाहरण देतो की जसं विचित्र वाटत असेल, व्यवस्थित वाटत नसेल, त्रास होत असेल, काहीतरी भयानक वाटत असेल आणि उलटी झाली, सगळं ओकून बाहेर काढल्यानंतर जे फिलिंग येतं ना, जर अर्थात वेगळ्या प्रकारच्या आजाराने उलट्या होत असतील तर काय एका उलटीने तसं वाटत नाही, पण नुसतं अपचन किंवा ह्यानी होत असेल तर उलटी झाल्यानंतर जसं वाटतं ना, मोकळं झाल्यासारखं फिलिंग येतं ना, की सुटलो, मस्त असं फिलिंग, शांत असं फिलिंग येतं, सगळं मोकळं झाल्यासारखं, आराम मिळाल्यासारखं फिलिंग येतं ना, तसं फिलिंग येतं. तो एक सगळ्यात मोठा फायदा आहे चौथी पायरी दुसऱ्या समोर वाचून दाखवण्यामध्ये. तर आपला प्रामाणिकपणा चेक होतो की आपल्याला खरंच सुधारणा करायची आहे ना, की सगळं वरवर आहे. म्हणून दुसऱ्या समोर आपली चौथी पायरी वाचून दाखवण्यात तो एक ते एक म्हणजे फायदा नाहीये, ती एक गरज आहे. त्याच्यानंतर वाचून दाखवल्यामुळे मोकळं वाटतं, सगळं काही व्यवस्थित आहे असं वाटतं. आणि आणखीन एक त्याच्या मागची आवश्यकता आहे की आता आपण सुधारणेच्या कार्यक्रमामध्ये इतरांची मदत घेणार आहोत. तर आपले दोष सांगितल्यानंतर समोरचे आपल्याला त्या दोषाबद्दल काहीतरी सांगणार आहेत. तर माझं मनाची तयारी आहे का ऐकून घ्यायची, ही मनाची तयारी. आपण जे म्हणतो ना ऑनेस्टी, ओपन माइंड अँड विलिंगनेस, ते ऑनेस्टी, ओपन माइंड अँड विलिंगनेस 5व्या पायरीत चेक होतं असे माझे स्पॉन्सर म्हणाले. आणि फेथ सुद्धा, ऑनेस्टी, ओपन माइंड, विलिंगनेस, प्रामाणिकपणा, खुले मन, मनाची तयारी आणि श्रद्धा, हे सगळं याची तपासणी होते, क्वालिटी चेक होतं याचं 5व्या पायरीमध्ये असे माझे स्पॉन्सर म्हणाले, जे मला पटलं कारण मी अनुभव घेतला त्याचा आणि मला त्या अनुभवातनं आणि फक्त त्यांच्या सांगण्याने नाही, मला ते पटलं आणि त्याप्रमाणे माझा फायदा झाला. 6व्या पायरीमध्ये जे म्हटलेलं आहे की आमच्यातील दोष काढून टाकायला आम्ही पूर्णपणे तयार झालो, त्याची ही तयारी आहे. पूर्णपणे तयारी करण्यासाठी कबुली जबाब स्वेच्छेने दिलेला फार महत्वाचा आहे. त्यामुळे स्वेच्छेने कबुली जबाब देणं फार महत्वाचं आहे. काही
अनुभव मी मध्ये हे सांगताना शेअर केले. काही आता अनुभव शेअर करीन. माझं शेअरिंग थांबवीन इकडे मी आणि आपण प्रश्न उत्तर चौथ्या पाचव्या पायरीवरती घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा प्लॅटफॉर्मवरनं शेअरिंग करायला लागलो तेव्हा मी जवळपास 60% तरी गोष्टी 60% गोष्टी ज्या चौथ्या पायरीतल्या होत्या त्या प्लॅटफॉर्मवरनं शेअर केलेल्या आहेत. कारण सभासद मला काय बोलतील किंवा माझ्या मागे काय बरेच सभासद मी जेव्हा वादावादी होते एखाद्या तात्विक मुद्द्यावरती वादावादी होते तेव्हा बरेच सभासद मी माझ्या शेअर केलेल्या उणिवा शेअर करतात ना. एका सभासदाने एकदा तात्विक वादावादी चालू होते आणि तो म्हणाला, अरे तू काय बोलतो रे, तू एक नंबरचा अहंकारी आहे, तू स्वतः शेअर करतो. मी म्हटलं आहे ना अहंकारी, पण मुद्दा इकडे तात्विक आहे, माझ्या अहंकाराबद्दल चर्चा चालू नाहीये. हे मी शांतपणे का बोलू शकतो, कारण मला माहिती आहे की मी माझे दोष शेअर केल्यानंतर काही सभासद जे सुधारणेच्या मार्गावरती आहेत, अजून त्यांच्यात सुधारणा झाली नाहीये, ते नकारात्मक पद्धतीने ते वापरणार आहेत माझ्या विरोधामध्ये. कारण ते सुधारणेच्या मार्गावरती आहेत, सुधारलेले नाहीयेत, नंतर ते असं करणार नाहीत सुधारणा झाल्यानंतर. त्यामुळे मला ही मनाची तयारी असते की हे असं होणार आहे, तरी सुद्धा आपण शेअरिंग करताना लपवायचं नाही. माझे काही स्पॉन्सीज आहेत जे मला सांगायचे की सगळंच काही प्लॅटफॉर्मवरनं बोलायची गरज आहे का. ठाण्याचे एक ओल्ड टायमर कायम म्हणायचे की प्लॅटफॉर्मवरून सगळं काही जीवनात घडलेलं सगळं काही खरं प्लॅटफॉर्मवरून शेअर करायची गरज नाही, त्याच्यासाठी स्पॉन्सर आहे. पण प्लॅटफॉर्मवरून शेअर कराल, प्लॅटफॉर्म म्हणजे हे मीटिंगचा प्लॅटफॉर्म जिथे आपण शेअर करतो, तर पण प्लॅटफॉर्मवरून जे काही शेअर कराल ते खरं शेअर करायला पाहिजे. खोटं शेअरिंग जर ए प्लॅटफॉर्मवरनं केलं तर सुधारणा संपली, खतम. अनुभव शेअर करीन मी. पहिल्या दिवसापासूनच ए मध्ये आल्यानंतर माझं जीवन सुधारेल कसं, माझं कौटुंबिक जीवन चांगलं कसं होईल, माझं सामाजिक जीवन चांगलं कसं होईल, व्यावसायिक जीवन चांगलं कसं होईल, ह्या प्रयत्नात पहिल्या दिवसापासून लागलो होतो. त्याच्यात माझं पत्नीशी अजिबात पटत नव्हतं. अगदी वाईट नातेसंबंधांची अवस्था माझी आणि तिची फार वाईट स्तराला होती. म्हणजे घटस्फोटच झाला नव्हता, कारण तिने मला सोडलं नव्हतं, कारण माझी मुलगी लहान होती म्हणून. नाहीतर मुलगी लहान नसती, मोठी असती किंवा मला अपत्य नसतं, तिने घटस्फोटच दिला असता. तर या अवस्थेमध्ये असताना आम्ही त्या ह्याच्यामध्ये मला सोबर राहणं कठीण होत होतं. कारण मीटिंग करत होतो, सगळं काय होत होतं, पण घरी भांडणं कटकटी माझ्याकडनंच होत होत्या, हे नंतर कळलं मला. ते चालूच होतं जोरदार, म्हणून अशांतता, उद्विग्नता, आणि मग असं वाटायचं मी असाच अशांत आणि उद्विग्न राहिलो तर पिणार आहे. त्यामुळे मी प्रयत्न करत होतो आणि एक दिवस उजाडला. मी वेगवेगळे उपाय करत होतो, यांत्रिक उपाय, मानसिक उपाय करत नव्हतो, आध्यात्मिक उपाय करत नव्हतो, यांत्रिक उपाय करत होतो. यांत्रिक उपाय म्हणजे काय, मी सभासदांचं ऐकायचो. एक सभासद म्हणाला मी माझा राग शांतपणे व्यक्त करतो, प्रयत्न केला, फेल. मी एका सभासदाने सांगितलं राग आला की मी घरातनं निघूनच जातो, प्रयत्न केला, फेल. एका सभासदाने सांगितलं मी जाम घरच्यांना त्रास दिलेला आहे, त्यामुळे आता त्यांनी दिलेला त्रास मी सहन करायचा आहे, बस मला त्रास देण्याचा अधिकारच संपलाय, सहन करायचं फक्त. प्रयत्न केला, फेल. काहीच यश मिळे नाही. एकदा या सगळ्या यांत्रिक उपायांमध्ये मला यश मिळालं आणि मी लगेच लगेच शेअरिंग केलं. मी शेअरिंग मिळालं, शेअरिंग केलं, मस्त चाललंय, बायकोबरोबर आज बाहेर गेलो. 2-3-4 दिवस आधी चांगलं चाललेलं, ते चांगलं चालल्यानंतर मी शेअर केलं की बाहेर गेलो, जेवायला गेलो, पिक्चर बघितला, मस्त 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 मस्त. खुश होतो एकदम. मी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी राडा, परत तीच शिवीगाळ, परत तोच आरडाओरडा, परत तोच तमाशा. संध्याकाळी मीटिंगला गेलो, बसलो, म्हटलं कालच शेअरिंग केलंय, आता कोणी उठवणार नाही. बघा प्रवृत्ती कशी आहे, खरं सांगायचंच नाही, खरं दडवायचं, ही प्रवृत्ती कशी असते बघा. मीटिंगमध्ये शिरतानाच मनात हे की कालच शेअरिंग केलंय, कोणी उठवणार नाही. आणि जणू काही सेक्रेटरीच्या मनात रडार बसवलेला होता. मी मागे जाऊन लपून बसलेलो, मला त्यांनी हेरला आणि मला उठवला शेअरिंगला. प्लॅटफॉर्मवरनं येऊन डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं मी इतके दिवस शेअर केलं की चांगलं चाललंय म्हणून मी काल शेअरिंग केलं आणि आज खूप भांडण झालं, मी हारलो, असं मी शेअर केलं, डोळ्यात पाणी आलं. आणि फायदा माझा काय झाला, मी खरं शेअर केलं. मी खोटं शेअर करू शकलो असतो ना, मस्त चाललंय आणि उरलेलं आयुष्य मस्त चाललंय सांगू शकलो असतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्लॅटफॉर्म हा माझ्या कौतुकाची गाथा गायचा नाहीये. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्लॅटफॉर्म माझे शिल्लक राहिलेले दोष काढायचा आहे.
जर निघत असतील दोष तर शिल्लक राहिलेले, जर पूर्ण दोषांनी भरलेला आहे तर दोष काढायसाठी, जर शिल्लक राहिलेले दोष तर त्याप्रमाणे 5व्या पायरीचं एक लाईव्ह सेशन प्लॅटफॉर्मवरनं मीटिंगच्या प्लॅटफॉर्मवरनं होत राहतं, लाईव्ह सेशन 5व्या पायरीचं. तर त्यामुळे 5वी आणि 10वी पायरी, 5वी नाही फक्त 5वी आणि 10वी पायरीचं लाईव्ह सेशन चालू असतं मीटिंगचा प्लॅटफॉर्म. त्यामुळे मी प्रामाणिकपणे शेअर करतो का, ह्याच्यावरनं मी 4थी पायरी प्रामाणिकपणे लिहिली आहे का. माझे स्पॉन्सर म्हणायचे तू प्रामाणिक शेअरिंग करतोस का तुझ्या सुधारण्याच्या अवस्थेबद्दल, तर तू प्रामाणिकपणे तुझी 4थी पायरी लिहितोयस असं तू स्वतःला म्हणायला हरकत नाही. म्हणजे ती एक मोजपट्टी आहे, हेच शेअरिंग तुझं एक मोजपट्टी आहे. तू कार्यक्रम कसा घेतोयस, पायऱ्या कशा घेतोयस ह्याची एक मोजपट्टी आहे. प्लॅटफॉर्मवरनं खोटं बोलायचंच नाही. प्लॅटफॉर्मवरनं मीटिंगच्या शेअरिंगमध्ये खोटं बोलायचंच नाही, हे ठरवून टाक. जे भयानक काही केलंस की ज्यामुळे सामाजिक बदनामी होईल, कुटुंबाची बदनामी होईल, कायदेशीर कारवाई होईल, ते स्पॉन्सरशी बोल, पण खरं बोलायचं. हे मला सांगितलं गेलं स्पॉन्सरने, मला पटलं आणि ते मी आजही करतो. मी चुकलो की शेअर करतो, त्याच्यासाठी माझी टीका होते. मला बरेच सभासद म्हणतात तू कार्यक्रमावर आहे का, तू कुठे कार्यक्रमावर आहे. कालच एक सभासद सांगत होता मला आहे ना खरं म्हणजे तुम्हाला स्पॉन्सर घ्यायचा आहे, पण मी एकाशी बोललो, तो म्हणाला अरे तो अमर कुठे, आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे, काय त्याची अवस्था आहे, त्याला कुठे स्पॉन्सर घेतो. मी त्याला म्हटलं बाबा मी जे आहे ते खरं शेअर करतो, मस्त चाललंय, खोटं शेअर मी करू शकत नाही. मी बरेच वेळा शेअर करतो माझी रिकव्हरीची अवस्था 40% ते 70%, कधी 75% अशी धावत असते. कधीतरी पुन्हा कोलमडतो ना मी, नाही असं नाही. माझ्या स्पॉन्सरनी मला खरं सांगितलेलं आहे की काय म्हटलेलं आहे, अ डेली रिप्रीव्ह कंटिंजंट ऑन मेंटेनिंग माय स्पिरिच्युअल लेवल. म्हणजे काय, माझा आध्यात्मिक स्तर न घसरून देणं यावरती माझी आजची मुक्तता, आजची सुटका अवलंबून आहे. स्पॉन्सर म्हणाला की आध्यात्मिक स्तर उंचावलेला घसरून नाही द्यायचा, उंचावत हळूहळू नये, खूप हळूहळू नये चालेल, वेगाने नये चालेल, पण उंचावलेला स्तर घसरता नाही कामा. पण मला अजूनही 100% ते जमत नाही, घसरतो. देवाच्या कृपेने गेले काही महिने किंवा वर्ष, आता 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये घरीच आहे, म्हणून तो आध्यात्मिक स्तर घसरून न देण्याचा फार प्रयत्न करतो. नाहीतर मी असं आहे की मी त्या 2 वर्षाच्या लॉकडाऊन मध्ये घरात राहून बायकोबरोबर घटस्फोट घडवलाच असता, असा माझी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी तो आध्यात्मिक स्तर घसरून दिलेला नाही, म्हणून सध्या टच वूड असं काहीतरी म्हटलं जातं त्याप्रमाणे मस्त चाललेलं आहे. तर हे कार्यक्रमाचं वेगवेगळं रूप आहे, जे स्वरूप आहे, जे मला शिकायला मिळतं, कळतं. आणि 5वी पायरी त्याच्यातला एक भाग आहे जो मला लक्षात आला, मी अनुभवला, मी आचरणात आणला आणि मी माझ्या स्पॉन्सरकडनं त्यांच्या अनुभवातनं शिकलो, कार्यक्रमातनं शिकलो, ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. आज बोलायची संधी दिली, आपण ऐकलं, धन्यवाद. आपण प्रश्न उत्तर देऊया. मॉडरेटर जर आले असतील तर त्यांनी आधी मीटिंग टेक ओव्हर करून प्रश्न उत्तरासाठी ओपन करावी, नाही तर परस्पर प्रश्न उत्तर घेऊया.